चला आपला प्रॅक्टिस सेट 4.3 चालू आहे की नाही. त्यामध्ये 3 क्वेश्चन झालेत. चौथ्या नंबरचा क्वेश्चन 2 क्वेश्चन झालेत. तिसऱ्या नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपला चालू आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल LMN. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल LMN in which angle M is equal to 60 degree, angle N is equal to 80 degree and LM plus MN plus NL जे पेरीमीटर दिले आहे LM plus ML plus LN is equal 11 सेंटीमीटर. 11 सेंटीमीटर. ओके बघा LM ML आणि LN. मग आपण एक ॲनालिटिकलच्या स्वरूपामध्ये आहे की नाही ॲनालिटिकलच्या स्वरूपात एक डायग्राम ड्रॉ करून घेऊ आपण जो ट्रायंगल ड्रॉ करणार आहे तो. ठीक आहे बघा हा ट्रायंगल ड्रॉ करून घेतला त्याला नाव आपण LMN देऊ. LMN M अँगल 60 डिग्री N अँगल 80 डिग्री. आता याच्यामध्ये एक ट्रायंगल होतो आपल्याला बरोबर किंवा MN आपण मध्ये नाव देत होतो हे की नाही. हे साईडचे दुसरे असतात. हे बघा हे MN होतं LMN आणि याला कोणते नाव देणार समजा दुसरे द्या कोणते तरी RS देऊया वाटलं तर. मग हा पूर्ण RS आता मला सांगा M अँगल 60 डिग्री होता N किती आहे 80 डिग्री. मग 60च्या हाफमध्ये किती होणार 60च्या हाफमध्ये 30 होणार आणि 80च्या हाफमध्ये 40 होणार. आणि हा RS जो आहे टोटल हा RS किती होतो मग RS होतो 11 किती होतो 11 सेंटीमीटर. आता या स्वरूपामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे की नाही. मग अगोदर घेऊया RS किती आहे 11 सेंटीमीटर. RS किती आहे 11. RS आहे 11 सेंटीमीटर. हे बघा R and S 11 सेंटीमीटर झाला. बेस घेतला आपण. आता याच्यानंतर हा 60च्या हाफमध्ये 30 म्हणजे आता आपल्याला इकडला जो R अँगल आहे तो R अँगल किती घ्यावा लागेल 30 डिग्री. बघा 30 डिग्री अँगल घेतला 0 10 20 अँड 30. याच्यातून जाणारा रे काढून घ्या हे की नाही. R मधून जाणारा रे जो आहे तो आपल्याला ड्रॉ करून घ्यावा लागेल. हे बघा हा 30 डिग्री आहे. S जो आहे तो 40 डिग्री. S जो आहे तो काय करायचा मग 40 डिग्री घ्यायचं 40. यातून जाणारी 40 डिग्री आणि हा 30 डिग्री. हे पहा कोणता अँगल झाला इथं तयार अँगल L. हा R आणि S. आता M अँगल आपल्याला काढायचा आहे. मग जो हा LR जो असतो त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा असतो. काय काढायचा असतो परपेंडिक्युलर बायसेक्टर. त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचा. LR जो आहे की नाही RL किंवा LR
याचं काय करायचं, द मेजर मोर दॅन हाफ, अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचा. इकडे एक चॉप ओढला आणि इकडे एक चॉप ओढला. त्यानंतर एलवर ठेवा, एलवर ठेवून त्याला क्रॉस चॉप ओढले. आणि काय करावं लागणार मग, दोन्हीतून जाणारी रेषा ड्रॉ करून घ्यावं लागणार. म्हणजे हा जो यल आर आहे त्याचा मोर दॅन हाफ, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यावं लागतं, आहे की नाही. मग बघा, दोन्हीतून जाणारी रेषा ड्रॉ करून घेतली. ओके. मोर दॅन हाफ हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आला. सिमिलरली एल एस, जो एल एस आहे त्या एल एसचा पण काय करावं लागणार आपल्याला, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करावं लागणार. एल एस हा एल एसचा पण मेजर घ्यायचा, मोर दॅन हाफ, अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचा. बघा घेतलं, एस वरून ठेवा, वरच्या साईडला चॉप ओढा, तोच काय करायचं नंतर खालच्या साईडला एक चॉप ओढायचं एस वरून. ते चॉप आता एल वरून पण ओढायचे. दोन्हीतून जाणारी रेषा ड्रॉ करून घ्यायची, दोन्ही चॉपमधून जाणारी रेषा ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे. बघा हा पण परपेंडिक्युलर बायसेक्टर होईल. आणि आता या पॉईंटमधून आणि या पॉईंटमधून जी रेषा जॉईन होते ते ड्रॉ करून घ्यायची. मग तो ट्रायंगल तयार होतो कोणता, एल एम एन. हा एल, हा एम आणि हा एन. हा 30, हा 40, 30च्या ट्वाईस हा किती होता 60 आणि हा होता 80. ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट होते, ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट होते. म्हणजे या स्वरूपामध्ये जो आपला प्रॅक्टिस सेट आहे की नाही 4.3 मधला जो लास्ट क्वेश्चन होता, हे की नाही कन्स्ट्रक्शनचा जो 3 नंबरचा, तो या स्वरूपामध्ये क्वेश्चन होईल. ठीक आहे. आता याच्यानंतर जो आपला याच्यातला आता प्रॉब्लेम सेट आहे, हे की नाही, जो प्रॉब्लेम सेट आहे तो प्रॉब्लेम सेट आपल्याला आता बघावं लागेल. प्रॉब्लेम सेट 4 नंबरचा प्रॉब्लेम सेट बघावं लागेल बघा आता. ठीक आहे. 4.3 झाला प्रॅक्टिस सेट. आता बघूया याच्यानंतरचा जो प्रॉब्लेम सेट आहे 4 नंबरचा प्रॉब्लेम सेट, तो बघूया आता. पाच. चला प्रॉब्लेम सेट 4. फोर नंबरचा प्रॉब्लेम सेट आहे. त्यातला पहिला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर फर्स्ट, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ.
construct triangle XYZ such that XY plus XZ is equal to 10.3 centimeter. 10.3 centimeter. YZ 4.9 centimeter and angle XYZ is equal to 45 degree. बघा कोणता टाइप आहे, याच्यामध्ये आपल्याला बेस दिलाय, ॲडजसेंट अँगल आहे, बेस ॲडजसेंट अँगल अँड सम ऑफ रिमेनिंग साइड्स. जो फर्स्ट नंबरचा टाइप्स आहे आपला, की नाही, ज्यामध्ये बेस दिला जातो, त्यानंतर बेस दिल्यावर पुन्हा काय दिलं जातं, ॲडजसेंट अँगल दिला जातो आणि सम ऑफ रिमेनिंग साइड्स किंवा सम ऑफ टू साइड्स, आणि त्या दोन साइडची काय दिली जाते, सम दिलेली जाते, की नाही. मग आपण त्या ॲनालिटिकल फिगर काढून घेऊ अगोदर. बघा बघा ॲनालिटिकल फिगर जर म्हटलं तर XYZ अँगल Y XYZ किती दिला आहे, 45. बेस दिला YZ 4.9 सेंटीमीटर आणि सम ऑफ रिमेनिंग साइड्स उरलेल्या दोघांची बेरीज दिलेली आहे आपल्याला. मग आता अगोदर आपल्याला काय करावं लागेल, बेस घ्यावा लागेल. बेस कोणता आहे, YZ, ठीक नाही. मग YZ बेस किती आहे, 4.9 सेंटीमीटर. मग पेन्सिलच्या साह्यानं तुम्हाला 4.9 सेंटीमीटर अंतर खाली घ्यावं लागेल. बेस किती घ्यावं लागेल, 4.9. YZ 4.9 सेंटीमीटर. Y अँगल घ्यावा लागेल आता आपल्याला. Y अँगल किती आहे, अँगल Y 45. आता 45 घ्यावं लागेल तुम्हाला प्रोटेक्टरच्या साह्यानं. $45 डिग्री, 0, 10, 20, 40 and 45. हा झाला 45चा जो अँगल आहे आपल्याला दिलेला आहे, की नाही. या स्वरूपामध्ये Y अँगल 45 डिग्री. आता याच्यामध्ये आपल्याला जो 45 दिलेला आहे, सम किती आहे बघा, दोघांची सम XY प्लस XZ 10.3 आहे. मग आपल्याला 10.3चा मेजर घ्यावा लागेल, आहे की नाही. किती घ्यावं लागेल, 10.3. 10.3चा मेजर घ्यायचं म्हटल्यावर काय आहे, हे माझ्याकडं 5.1 झालं आणि पुन्हा हे 5.1 म्हणजे 10.3 जो आहे तो या ठिकाणी मेजर येणार आहे. ठीक नाही. हे किती अंतर आहे मग, 10.3 सेंटीमीटर. माझ्याकडं 10 बसत नसल्यामुळे मी 5चे 2 घेतले. आता काय करायचं, हा जो पॉइंट आहे हा चॉप या झेडला जॉईन करून घ्यायचा. हे बघा आता एक्स इथे येणार आहे, वाय झेड इथं डब्ल्यू नाव देऊ आपण. हे किती आहे, 10.3 पूर्ण जे मेजर आहे हे चॉप ओढलेला 10.3चा चॉप ओढला आहे. आता जो डब्ल्यू झेड आहे त्या डब्ल्यू झेडचा काय करायचं आहे आपल्याला, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. डब्ल्यू झेडचा काय करायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर, आहे की नाही. मग याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यावं लागेल. बघा डब्ल्यू झेडचं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतला, इकडे एक चॉप ओढला, इकडे एक चॉप ओढला, त्यानंतर डब्ल्यू वर ठेवला, त्याला क्रॉस चॉप ओढला, याला पण क्रॉस चॉप ओढला.
याला एक क्रॉस चॉप ओढला डब्ल्यूला आणि याला एक क्रॉस चॉप ओढला. या दोन्हीतून जाणारी रेषा आपल्याला ड्रॉ करावं लागणार आहे की नाही. दोन्हीतून जाणारी ठीक आहे. बघा हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा काय झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. आणि आता या ठिकाणी हा पॉईंट जॉईन झाला म्हणजे तो झेडला जॉईन करून घ्यायचा. म्हणजे इथं कोणता पॉईंट भेटेल एक्स पॉईंट जो आहे हे बघा एक्स वाय झेड या स्वरूपामध्ये जो ट्रायंगल तुमचा कन्स्ट्रक्शन करायला सांगितला होता तो या स्वरूपामध्ये असेल. म्हणजे प्रॉब्लेम सेट 4 मधला जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन होता की नाही तो या ठिकाणी कंप्लीट झाला फर्स्ट नंबरचा. त्यानंतर त्यातला जो सेकंड नंबर आहे तो बघूया सेकंड नंबरचा क्वेश्चन. हा झाला फर्स्ट. त्यानंतर बघूया सेकंड नंबर. बघा चला सेकंड नंबरचा क्वेश्चन बघूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC in which angle B is equal to 70 degree, C angle 60 degree, C angle 60 degree and at AB plus BC plus AC म्हणजे पेरीमीटर दिली आहे. AB plus BC plus AC is equal to 11.2 सेंटीमीटर. 11.2 सेंटीमीटर. आता यामध्ये जे ॲनालिटिकल फिगर काढावं लागेल आपल्याला आहे की नाही. बघा ट्रायंगल ABC म्हणताय मग ट्रायंगल ABCच्या याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला इथं जे ॲनालिटिकल फिगर काढावं लागेल ते ॲनालिटिकल फिगर बघा. ठीक आहे. म्हणजे पेरीमीटरचा दिलेला म्हणजे तिसऱ्या नंबरचा टाईप आहे याच्यामध्ये आहे की नाही. तिसऱ्या टाईपची डायग्राम आहे की ज्यामध्ये बेस म्हणजे पेरीमीटर आणि 2 अँगल दिले जातात. समजा ट्रायंगल ABC. बी अँगल किती आहे 70, C 60 म्हणजे हा किती होणार 30 आणि हा होणार 35. पेरीमीटर किती आहे 11.2 सेंटीमीटर. या स्वरूपामध्ये कन्स्ट्रक्शन करावं लागेल. मग अगोदर आपल्याला काय करावं लागतं बेस घ्यावा लागतो. समजा इथं DE म्हणू आपण याला. 2 तुम्हाला एक्स्ट्रा नावं द्यावं लागतात अँगलचे आहे की नाही. ते DE दिलं. मग DE बेस घेऊया. DE बेस किती आहे 11.2 आहे. किती आहे 11.2. 11.2 आहे. बघा मग DE 11.2 सेंटीमीटर. त्यानंतर D अँगल किती आहे 35. अँगल D किती आहे अँगल D इज 35 डिग्री. 0, 10, 30 अँड 35. अँगल E किती आहे 30. अँगल E आहे 30. आणि आता याच्यातून जाणारे रे काढून घ्यावं लागतील आपल्याला की नाही. बघा याच्यातून जाणारा रे अगोदर आपण ड्रॉ करून घेऊ.
ठीक आहे. त्यानंतर याच्यातून जाणारा बघूया. इथं काय नाव होईल मग? ए. आता आपल्याला ए डी जो आहे त्या ए डीचा काय करावं लागेल? परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करावं लागेल. काय करावं लागेल? परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करावं लागेल. मग बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं म्हणजे मोर दॅन हाफ, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर करावं लागेल याचं, हे की नाही. बघा मग ए डी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, इकडे एक चॉप ओढला डी वरून, इथे एक चॉप ओढला, परत ए वर ठेवला, ए वरून त्याला क्रॉस चॉप ओढले आणि दोन्हीतून जाणारी लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेते. दोन्हीतून जाणारी लाईन. त्याच पद्धतीनं ए ई हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल, की नाही. ए ईचं पण कन्स्ट्रक्शन करावं लागेल आपल्याला. ए ई याचं पण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, ए वर ठेवला, इकडे एक चॉप ओढला, इकडे एक चॉप ओढला, ई वर ठेवला, क्रॉस चॉप ओढला, याला पण क्रॉस चॉप ओढला, दोन्हीतून जाणारी लाईन ड्रॉ करून घेतली. बघा, या दोन्हीतून जाणारी लाईन म्हणजे त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलाय आपण, आहे की नाही. परपेंडिक्युलर बायसेक्टर हे पहा या स्वरूपामध्ये होईल परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि आता हे पॉईंट जॉईन करून घ्यायचे, हे की नाही. मग बघा, ए पासून इथे जॉईन करून घ्यायचा, तोच ए पासून पण इकडे जॉईन करून घ्यायचा. ए बी सी, हा बी किती आहे? 70, सी किती आहे? 60, 35 आणि हा 30. या स्वरूपात जो आपला क्वेश्चन नंबर 2 होता प्रॉब्लेम सेटमधला, की नाही, तो या स्वरूपामध्ये कन्स्ट्रक्शन होणार. म्हणजे या साईडचा एक परपेंडिक्युलर काढायचा असतो आणि या साईडचा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा असतो. ठीक आहे. आता याच्यानंतर जो आपल्याला 3rd नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे तो आपल्याला बघावा लागेल. क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे, झालं हे. पहा, चला 3 नंबरचा क्वेश्चन बघूया प्रॉब्लेम सेटमधला. काय क्वेश्चन आहे बघा. द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज 14.4 सेंटीमीटर.
14.4 सेंटीमीटर अँड रेशो ऑफ लेंथ इट साइड, रेशो दिलाय, रेशो ऑफ लेंथ ऑफ साइड is 2:3:4. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल, ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला सांगितले. तर ज्यावेळेस साईडचा लेंथचा रेशो दिलाय, म्हणजे परफेक्ट साईड दिल्यात का नाहीत दिल्या, रेशोमध्ये दिल्यात. ज्यावेळेस रेशोमध्ये दिल्या जातील त्यावेळेस लेट कॉमन मल्टिपल बी एक्स कन्सिडर केलं, ठीक नाही. कॉमन मल्टिपल बी एक्स. मग फर्स्ट साईड काय होणार 2x प्लस सेकंड 3x थर्ड 4x इज इक्वल टू पेरीमीटर, पेरीमीटर म्हणजे सम ऑफ 3 साइड्स 14.4. मग बघा 5 + 4 9x, 9x इज इक्वल टू 14.4, x इज इक्वल टू 14.4 अपॉन 9. 9 इंटू इकडे गेल्यावर अपॉन मध्ये आले. हां बघा काय होणार 9 × 9 9 × 9 किती उरले, 14 मधून 9 गेले, 5 उरले, पॉईंट दिला, 54 झाले, 9 × 54. म्हणजे x इज इक्वल टू काय आलं 1.6. मग फर्स्ट साईड काय आली, फर्स्ट साईड काय कन्सिडर केली ती आपण, फर्स्ट साईड 2x, फर्स्ट साईड काय झाली 2x, 2 × 1.6. का आता x ची किंमत किती भेटली 1.6. 16 × 2 = 32 म्हणजेच किती आलं 3.2 सेंटीमीटर. सेकंड साईड, सेकंड आहे 3x, 3 × 1.6 4.8 सेंटीमीटर. आणि थर्ड काय आली, थर्ड आली 4x, 4 × 1.6 64 6.4 सेंटीमीटर, 6.4 सेंटीमीटर. म्हणजे आता याच्यानुसार आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागणार. म्हणजे आपण एका ट्रायंगलच्या तीनही साइड्स काय करून घेतले, आपण फाइंड करून घेतले. आणि आता आपल्याला नंतर काय करावं लागणार आहे, कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. मग कन्स्ट्रक्शन करताना आपण असं गृहीत धरूत की एक आपण ॲनालिटिकल फिगर काढली, त्याला नाव देऊ आपण. जो आपल्याला ड्रॉ करायचा आहे तो त्यांनी काही नाव दिलं नाही ट्रायंगलला, तो ट्रायंगल आपण कन्सिडर करू ABC. कोणताही नाव कन्सिडर केलं तरी चालतंय, त्यांनी दिलेलं नसल्यावर तुम्ही घेऊ शकतात कोणताही. ट्रायंगल ABC. मग ट्रायंगल ABC मध्ये बघा आता, हे की नाही, ABC मध्ये फर्स्ट साईड आहे 3.2, समजा AB 3.2 असेल, BC आहे 4.8, AC आहे 6.4. आता याचं तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकतात, ठीक आहे. मग आता याचं कन्स्ट्रक्शन करावं लागेल आपल्याला. म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना या स्वरूपात घ्यावं लागणार आहे की नाही. म्हणजे तुम्हाला साईड ज्या आहेत त्या रेशोमध्ये दिल त्या, हे की नाही, आणि त्याच्यानुसार आपण कन्स्ट्रक्शन करूया. बघा मग आता हे फाईंड तुम्हाला एक्झाममध्ये असं करावंच लागणार अगोदर, आहे की नाही. आणि फाईंड केल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. या तिन्ही साईड दिलेल्या आहेत त्या तिन्ही फाईंड करूनच तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागेल, हे की नाही. बघा बघा ॲनालिटिकल फिगरनुसार बेस किती आहे 4.8, हे की नाही, 4.8 घ्या. मग 4.8 घेतला. बेस कोणता आहे BC, 4.8. BC किती आला 4.8. आता काय करावं लागणार, AB बघावं लागणार. AB किती रे, हा जो AB आहे हा AB आहे 3.2, हे की नाही. मग 3.2 घ्या, घेतला. किती घेतला 3.2. B वर ठेवा, B वर ठेवा आणि काय करा चॉप ओढा असा. आणि नंतर काय करावं लागणार आपल्याला, जो AC आहे, AC किती आहे
6.4, मग तो आता 6.4 घ्यावा लागणार आहे की नाही. 6.4 घेतला, तो सीवर ठेवला आणि त्याला क्रॉस टॉप ओढला. हे बघा इथं क्रॉस टॉप ओढला की नाही. आणि आता याच्यातून काय करावं लागणार आपल्याला, ह्या दोन्हीतून जाणाऱ्या लाईन याला काय करून घेतल्या, जॉईन करून घेतल्या. हा इथं चॉप आला ना, हा इथं चॉप आला आणि हा इकडे एक जॉईन करून घेतला. हा किती आला मग, ए बी भेटला 3.2 आणि हा 6.4. या स्वरूपामध्ये जो तुमचा प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर 4 आहे की नाही, तो या स्वरूपामध्ये होता. बाकीचा आता आपण उद्याला घेऊत.